नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा आपल्या कंबाईन 2023 ला हा एक प्रश्न आलेला आहे. अर्थशास्त्रावर आधारित आहे, समजून घ्या. काय म्हणते, ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आलेली होती? आता बघा, अनेक प्रकारच्या कर सुधारणा समिती झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये आपलं राजा चलैया समिती किंवा एन नरसिंहम समिती, सुखराय चक्रवर्ती समिती किंवा आबिद हुसेन समिती. विद्यार्थी मित्रांनो, याचं एक्झॅक्ट उत्तर काय आहे? तर एक्झॅक्ट उत्तर आहे राजा चलैया समिती. मग याचा निष्कर्ष घेऊन आपण अशा प्रकारे वागू शकतो की 2025 मध्ये येणाऱ्या कंबाईनला सुद्धा असेच प्रश्न येऊ शकतात. म्हणून सर्व समित्या काय करायच्या, आपण साऱ्या समित्या महत्वाच्या जेवढ्या काही आहेत तेवढ्या पाठ करून ठेवायच्या आयएमपी मुद्द्यामध्ये. मग आता ही जी राजा चलैया समिती होती 1991 ची होती. या समितीची स्थापना भारताची कर प्रणालीमध्ये सुधारणा आणण्यासाठी करण्यात आली. ओके, या समितीमध्ये कर सुधारणाच नाही तर कर सुलभ कसा करायचा वगैरे 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 सर्वांसाठी ही समिती वापरण्यात आली. तशीच एक समिती होती महावीर त्यागी समिती. 1968 ला ही महावीर त्यागी समिती या ठिकाणी नेमण्यात आली आणि या समितीची काय साधारणतः हे होतं तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांशी, म्हणजेच साधारणतः प्रत्यक्ष आपला जो असतो डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स याच्या संबंधित विविध पैलूंचा अभ्यास करणे, याच्यासाठी महावीर त्यागी समिती होती. विद्यार्थी मित्रांनो, आणखी बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर के.एन. वांचू समिती 1970 ला आली आणि या समितीचं जर आपण या ठिकाणी बघितलं तर ही समिती कशासाठी बाबा आहे? तर ही समिती आयकर प्रशासन सुधारणा आणि कर चोरी रोखण्यासाठी उपायोजित करण्यात आलेली होती. ही सुद्धा ध्यानात ठेवायची. त्याच्यानंतर बघा पार्थ सारथी शोम समिती 2014 मध्ये या समितीची कृषी उत्पन्नावर कर आकारणीच्या मुद्द्यावर विचारणा करण्यासाठी नेमण्यात आली. आणि त्याच्यानंतर बघा आय व्ही ईश्वर समिती 2015 मध्ये नेमण्यात आली. कशासाठी? या समितीने कर कायद्यातील गुंतागुंत, जो कर कायदा आहे आपला त्यातली गुंतागुंत कमी करण्यासाठी ही निवडण्यात आली. आणि शेवटची M.K. गुप्ता समिती 2012 या समितीने सेवा कर प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी, म्हणजेच सर्व्हिस टॅक्स मध्ये सुधारणा करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, नक्की यावर प्रश्न येणार आहे 2025 च्या कंबाईनला. त्याच्यामुळे ह्या समित्या व्यवस्थित करा. ठीक आहे, थँक्यू.